9वीच्या इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला एकूण 6 मार्क्ससाठी ग्रामरवरचा प्रश्न असतो, ज्यामध्ये बहुतेक विद्यार्थी मित्र यामध्ये चुका करतात आणि त्यांचे 6 मार्क्स हे घालून बसतात. जर तुम्हाला देखील 6 पैकी 6 मार्क्स ग्रामरमध्ये हवे असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, ज्यामध्ये तुम्हाला टेन्स हा भाग जो ग्रामरचा असणार आहे, तुमचा इंग्लिशच्या ग्रामरचा असणार आहे, तो व्यवस्थित अगदी समजून सांगितला आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला तर पाहूयात. तर टेन्सवरचा प्रश्न तुमच्या 9वीच्या इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचा विचारला जातो तर पहा. तुम्हाला काय केले जातं तर एखादं पॅसेजमधील सेंटेन्स दिलं जातं आणि कंसात दिलं जातं की चेंज द सेंटेन्स इंटू सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स. तर 2 मार्क्सचा हा प्रश्न असतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांना ग्रामर त्यांचा टेन्स कळाला नसल्यामुळे, कच्चं असल्यामुळे तिथे ते 2 मार्क्स घालून बसतात. तर जर तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला तर तुमचा टेन्सवरचा प्रश्न तुम्ही अगदी 2 सेकंदात सोडवाल. तर चला तर पाहूयात. तर पहा, टेन्स म्हणजेच काय असतो तर काळ असतो. तर ह्यामध्ये व्हर्बचा वापर केलेला असतो. तुम्हाला एखादं सेंटेन्स असेल तर त्यामध्ये व्हर्ब हे असतंच. व्हर्ब म्हणजे काय तर क्रियापद. बघा, क्रियापद म्हणजे ते रूप असतं ज्यायोगे काम होण्याची वेळ प्रकट होत असते आणि त्यालाच टेन्स असे म्हणतात. टेन्स म्हणजे काय काळ. तर काळाचे किती प्रकार आहेत तर 3 प्रकार आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर टेन्सचे 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि व्हर्बचे किती फॉर्म्स असतात तर 4 फॉर्म्स असतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला पाहूयात. फर्स्ट फॉर्म काय असणार आहे त्याला प्रेझेंट फॉर्म म्हणतात. तर राईटचा सेकंड फॉर्म काय असणार आहे पास्ट फॉर्म रोड. त्यानंतर थर्ड फॉर्म काय असणार आहे तर रिटर्न. त्यालाच काय म्हटलं जातं तर पास्ट पार्टिसिपल फॉर्मलाच थर्ड फॉर्म म्हटलं जातं. तर राईट, रोट, रिटर्न. त्यानंतर रीडचं काय येणार आहे तर रीड, रेड, रेड. त्यानंतर वॉक, वॉक्ड, वॉक्ड. स्पीक, स्पोक, स्पोकन. आणि वॉच, वॉचड, वॉचड. तर अशा प्रकारे तुम्हाला जर याचा व्हर्बचा फोर्थ म्हणजे ING फॉर्म, ज्याला प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म म्हणतात, तो तयार करायचा असेल तर तुम्हाला क्रियापदाला फक्त ING फॉर्म जोडायला लागतो. म्हणजेच राईटचं काय येणार रायटिंग, रीडचं काय येणार रीडिंग, वॉकचं वॉकिंग, स्पीकचं स्पीकिंग आणि वॉचचं वॉचिंग. तर खूप सोपं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला वर्बचाच फॉर्म करून काय करायचं असतं तर ते टेन्समध्ये काय असतं तर त्याचे वर्बचे जर तुम्हाला हे फॉर्म माहीत असलं तर तुम्ही कोणत्याही काळात ते वाक्य फिरवू शकता. म्हणजेच एक वाक्य तुम्हाला 12 काळामध्ये फिरवायचं असेल तर तुम्हाला हे वर्बचे फॉर्म्स माहीतच असले पाहिजेत. तर चला तर पाहूयात, आपण एक्झाम्पल सहित पाहूयात. तर पहिला पाहू शकता प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. तर यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला आहे पहा. आणि त्यामध्ये वाक्य कसं असणार आहे आय वॉच ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. जर इथं वी असेल तर कसं येणार वाक्य करता. जर वी असेल तर वी वॉच ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. आणि जर तिथं शी असेल तर शी वॉचेस ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. तर तिथं क्रियापदाला काय लागतं यस प्रत्यय लागतो. यस प्रत्यय लागतो जेव्हा शी असतं. आणि ही असेल तरीही देखील यस प्रत्यय हा क्रियापदाला लागत असतो. तर ही लिहून पाहूयात कसं वाक्य होणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. ही वॉचेस ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. त्यानंतर पहा दुसरा असणार आहे तो असणार आहे तुमचा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. यामध्ये चालू वर्तमान काळात वाक्य कसं लिहायचं पहा. आय एम वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल. तर तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब एम घ्यायचा आहे आणि तुमचा क्रियापदाला फोर्थ फॉर्म जो असणार आहे क्रियापदाचा किंवा तुमच्या क्रियापदाला ING फॉर्म लावायचा आहे आणि तुमचं काय असेल आहे असं तुमचं कर्म हे लिहायचं आहे. तर कसं वाक्य आहे पहा. आय एम वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. जर तिथं वी असेल तर कसं येणार वी आर वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. आणि त्यानंतर शी असेल तर शी इज वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. ही असेल तर ही इज वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. तर खूप सोपं आहे पहा. आणि वी असेल तर वी आर वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. तर
कर्त्यानुसार ते हेल्पिंग व्हर्ब देखील बदलत असतं. लक्षात ठेवायचं, आय आणि वी ला काय येणार आहे, आय ला एम येणार आहे आणि वी ला आर येणार आहे. आणि ही शी असेल किंवा तिथं रोहन मोहन असं नाव असेल तर काय येणार आहे, तर ही इज म्हणजे इज हा हेल्पिंग वर्ब येणार आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये. त्यानंतर पहा थर्ड असणार आहे तो परफेक्ट प्रेझेंट टेन्स असणार आहे. यामध्ये क्रिया जो काळ आहे तो पूर्ण वर्तमान काळ म्हणजे क्रिया घडलेली पूर्ण घडलेली आहे, चालू नाही. तर यामध्ये वाक्य पाहू शकता, हॅव हे काय करायचं आहे, हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला काय करायचं आहे, व्हर्बचं जे थर्ड फॉर्म आहे म्हणजेच पास्ट पार्टिसिपल जे फॉर्म आहे पाहू शकता, थर्ड फॉर्म ते तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. आणि आहे असं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट तुम्हाला लिहायचा आहे. तर कसं येणार पहा, आय हॅव वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. जर तिथं नाव असेल तर कसं येणार, मोहन हॅज वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. शी असेल तर शी हॅज वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. ही असेल तर ही हॅज वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. आणि वी असेल तर वी हॅव वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. खूप सोपं आहे पहा. कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब देखील बदलत असतं, परंतु वर्बचा हेल्प वर्ब म्हणजे हॅव हॅज हे बदलत असतं. परंतु वर्बचं जे थर्ड फॉर्म आहे ते तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा आहे पहा, प्रेझेंट टेन्सचा फोर्थ पार्ट असणार आहे, तो असणार आहे तुमचा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. तर यामध्ये अपूर्ण वर्तमान काळ असतो. त्यामध्ये वाक्य कसं येतं पहा, आय हॅव बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. तर यामध्ये बीन हा काय केलेला आहे, हेल्प वर्ब तिथं लिहिलेला आहे, हॅव बीन. तर जर तिथं वी असेल तर कसं येणार वाक्य, वी हॅव बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. जर तिथं शी असेल तर तिथं काय बदलणार आहे, हेल्प वर्ब बदलणार आहे, हॅज येणार आहे पहा. वाक्य कसं येतं, शी हॅज बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. आणि ही असेल तर ही हॅज बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल. तर खूप इझी आहे पहा. प्रेझेंट टेन्समध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पाहिलेला आहे. तुम्ही याचा सराव करू शकता. त्यानंतर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये देखील तसंच आहे, फक्त त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हेल्प वर्ब कोणकोणते घेतलेले आहेत. पहिला जो असणार आहे सिम्पल पास्ट टेन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर वर्बचा जो सेकंड फॉर्म आहे पास्ट फॉर्म तो तुम्हाला तिथं लिहायचा आहे. तर आय वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. जर तिथं वी असेल तर वी वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. त्यानंतर शी असेल तर शी वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. खूप इझी आहे. त्यानंतर पहा कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये काय करायचं आहे, तर यामध्ये वॉज हे काय करायचं आहे, तर तुम्हाला हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि मुख्य वर्बला आयएनजी फॉर्म लावायचा आहे. आय वॉज वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. जर तिथं वी असेल तर वी वेअर वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. शी असेल तर शी वॉज वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. तर अशा प्रकारे खूप इझी आहे. त्यानंतर थर्ड असणार आहे तो परफेक्ट पास्ट टेन्स. यामध्ये हॅड हे हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि तुमचं जे वर्ब असणार आहे मेन वर्ब त्याचा थर्ड फॉर्म इथं लिहायचा आहे. तर कसं येणार आहे पहा वाक्य, आय हॅड वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. तर तिथं कसं येणार आहे, वी हॅड वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. त्यानंतर शी हॅड वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये कसं वाक्य येणार आहे पहा, आय हॅड बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. यामध्ये बीन हे काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे आणि त्यानंतर तुमचं वर्ब असणार आहे त्याचा आयएनजी फॉर्म घेतलेला आहे. तर वाक्य कसं येणार आहे, आय हॅड बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. वी हॅड बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. शी हॅड बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. त्यानंतर मोहन हॅड बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. तर खूप सोपं असणार आहे पास्ट टेन्सचं. त्यानंतर फ्युचर टेन्स म्हणजे तुमचं भविष्य काळामध्ये कसं वाक्य तुम्हाला करायचं आहे पाहूया. तर यामध्ये शाल आणि विल हे जे हेल्प वर्ब फ्युचर टेन्समध्ये कंपल्सरी याचा यूज केला जातो कर्त्यानंतर. आणि त्यानुसार तुम्हाला पाहू शकता सिम्पल फ्युचर टेन्समध्ये कसं वाक्य येणार आहे, आय शाल वॉच ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. जर तिथं नाव असेल मीना विल वॉच ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. आणि जर फक्त आय आणि वी असेल तरच शाल हे हेल्प वर्ब येतं, नाहीतर सगळ्याला विल येतं. तर विलचं पाहूया, ही विल वॉच ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज.
त्यानंतर पहा वी वापरून वी शाल वॉच ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. खूप इझी आहे, पाहू शकता. यामध्ये वर्बचं सिम्पल फ्युचर टेन्समध्ये वर्बचं काय करायचं आहे तर फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये कसं येणार आहे वाक्य तर बी हा काय करायचा हेल्प वर्बला काय करायचं आहे जोडायचं आहे. तर इथं पाहू शकता आय शाल बी वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. जर तिथं वी असेल तर वी शाल बी वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. त्यानंतर तिथं ही आणि शी असेल तर शी विल बी वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज किंवा ही विल बी वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. त्यानंतर परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये काय करायचं आहे तुम्हाला हॅव हे हेल्प वर्ब तिथं जोडायचं आहे. आय शॉल हॅव आणि वॉचचं काय करायचं आहे तर जो थर्ड फॉर्म असणार आहे तो तिथं यूज करायचा आहे वर्बचा आणि आहे असं तुम्हाला ऑब्जेक्ट लिहायचं आहे. तर कसं येणार आहे पहा वाक्य आय शॉल हॅव वॉच्ड ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. त्यानंतर पुढचं असणार आहे तर पहा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. यामध्ये बीन हा काय करायचा आहे तर हॅवला जोडायचा आहे आणि तुम्हाला वर्बचा आयएनजी फॉर्म म्हणजेच तुमच्या वर्बला आयएनजी जोडायचा आहे आणि तुमचा ऑब्जेक्ट. तर कसं येणार आहे पहा वाक्य आय शाल हॅव बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. वी शाल हॅव बीन वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. त्यानंतर ही असेल तर ही विल have been watching as support channel videos आणि she will has been येणार आहे पहा आणि वॉचिंग ॲज सपोर्ट चॅनल व्हिडिओज. तर आय आणि विलच तेवढं हॅव येतं आणि बाकीचं शी ही असेल तर हॅज हे तुम्हाला हेल्प वर्ब वापरायचा आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे एकाच वाक्याचं 12 वाक्यात रूपांतर केलेलं आहे आणि खूप सोपं आहे, प्रॅक्टिसने अगदी येतं. रोज तुम्ही असं एक कोणतंही वर्ब घेऊन तुमचं सेंटेन्समध्ये असं रूपांतर केला तर तुम्हाला टेन्सवरचा प्रश्न अगदी चुटकीसरशी तुम्ही सोडवाल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.